समागमय खादे परे त्यांचे द्वार श्रामयात तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण हरेला भोजन उचिताचे हमारे बटुक सेविता शिव हमारे बटुक सेविता शिव पने रंग तीर्थ बोले तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण हरेल भोजन उचिताच तुका म्हणे सर्व सुख त्या संगते म्हणे सर्व सुख त्या संगते हरेल पंगती संतांची कुमारी संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी भावे त्यांचे द्वारे श्वानयाती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे कामारी बटेक सेवेचा सेवक दिनपणे रंक तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडील भोजन उच्चिष्टाचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडे
चरण पंगते संतांची तेथे राम नाम होईल श्रवण घडील भोजन उच्चिष्टाचे विडाला विडाला विठाला 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 चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गुपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करू प्रथम मन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेज स्मृती प्रदेशं विधींद्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती हे असो दिठी जया बरे झळके की हा पद्म करू माथा पारुके तो जीवचे परे तुके महेशेशी एवढे जी महिमेचे करणे देवाच्या बळे बाणू मी कबने का सूर्याचे अंगा उठणे लागत असे देवता कल्पतरुवरे फुलोरा कायसे निपाहुने रोक्षीर सागरा का कवने वासिका पुरा स्वासुदेव चंदना ते कायसे निचर्चावे अमृताते केवते रांधावे का गगनावर उभवावे घडी केवी तैसे श्री गुरुचे महिमा आपणिते कसे साधन हे जाणून म्यान मन निवांत केले हे जाणून म्यान मन निवांत केले 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी हो सूर जन्मला घडविले स्वराज्य जेने सुखावली प्रजा परस्त्री माते समान असा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते राज तुमची नाही बसरणार तुम्हा बंधन करण्याला
तुम्हा वंदन करण्याला सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवक झालो सेवेलाग सेवक झालो सेवेलाग सेवक झालो लागले निज चरणात मचा लागले निज चरणात अहो स्वामी तुझे या देवा अहो स्वामी तुझे या देवा न करा न सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात अहो स्वामी तुक या देवा यावरी न करा अभेरो संत समागम एखादे परी पावे त्यांचे द्वारे श्वान याते तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन व चेष्टाचे प्रस्तुत प्राप्त समय थोडासा बारीक जरा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग कडकडीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे पंचम वेद निर्माते ऐका मित्र आमचं वर्णन करणं यात नवल नाही शत्रूने देखील ज्यांचं वर्णन करावं धन्य तुकोबा समर्थ शत्रूने देखील ज्यांचं वर्णन करावं ऐका या जगताच्या पाठीवरती देवाची पूजा करणारे अनेक आहेत काय बोललो बाबा मी देवाची पूजा करणारे अनेक आहेत परंतु ऐका देवाने ज्यांची पूजा केली जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे देवाने ज्यांची पूजा केली असा अधिकार संपन्न असणारे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा संत प्रकरणातील अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबा संत समागमाची अर्थात संत भेटीची इच्छा प्रकट करतात विडाला विडाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं अत्यंत अगत्याचं आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये आपल्या या खडकुंबे गावामध्ये चालू असणारा हा पंचम दिन नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यातील असणारं चालू किती वर्ष 23वे वर्ष म्हणजे आता पुढच्या वर्षी असणारा दुसरा तपपूर्ती सोहळा त्या ठिकाणी संपन्न करायला काही हरकत नाही दुसऱ्या तपपूर्ती सोहळ्याकडे वाटचाल करत असताना असणारे या किती 23व्या वर्षातील असणाऱ्या तृतीय दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी असणारी यांच्या संयुक्त विद्यमानातून माझ्या वाट्याला त्या ठिकाणी आलेले आहे ज्यांच्या विशेष मार्गदर्शनाने त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम केलं ज्यांनी खऱ्या अर्थानं फोन लावून आमंत्रित करण्याचं काम केलं आपल्या भागाचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण खंडू बाबा मेमाने बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांनी जरी खऱ्या अर्थानं सेवा देण्याचं काम खऱ्या अर्थानं आमंत्रित करण्याचं काम केलं असेल परंतु त्यांच्या विनंतीला तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळींनी त्या ठिकाणी मान दिला म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आज या सेवेच्या निमित्ताने पंचक्रोशीतून अनेक गुणीजन गायक वादक महाराज मंडळी या सेवेच्या निमित्ताने उपस्थित आहेत आता मी पहिल्यांदाच या तुमच्या साईडला आल्यामुळे काही मला बऱ्याच मंडळींचा परिचय नाही परंतु असं मृदंगासाठी ज्यांची सुंदर अशा प्रकारची साथ संगत लागते आदरणीय कोरडे महाराज वा महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मी ज्या वेळेस खेडोपाडी गावामध्ये यावेळेस सेवेसाठी जात असतो घडत असं कधी कधी क्लासिकल वादक भेटत नाही परंतु ह्या मंडळींकडे ज्या वेळेस मी पाहतो ना पाहिल्यानंतर एकच वाटतं बाबा
अरे आळंदी सारख्या ठिकाणी गेल्याच्या नंतर शिकल्याच्या नंतर कोणीही वाजवेल, परंतु कुठेही न जाता एवढं सुंदर प्रकारे साथसंगत करणं याला पूर्वजन्मीचं काहीतरी प्रारब्ध लागतं. आदरणीय बाबांसोबत असणारं सुंदर प्रकारे प्रारब्ध आहे आणि खऱ्या अर्थानं बाबांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. हार्मोनियम दादा आदरणीय गोविंद बाबा मेमाने हा दादांसाठी सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय गायनाचार्य कोरडे महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आमच्या ताई सुद्धा सेवेसाठी उपस्थित आहे. काय नाव आपलं? बांगर ताई. हा ऐकून होतं बरं का ताई तुम्हाला. असं महाराजांचा नामचा सुंदर प्रकारे परिचय. मोहन महाराज बांगर यांच्या अर्धांगिनी असणाऱ्या आमच्या ताई सुद्धा सेवेच्या निमित्ताने उपस्थित. आदरणीय विनेकर बाबा असतील, चोपदार बाबा असतील, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय ज्यांनी या सेवेचं मला खऱ्या अर्थाने देण्याचं काम केलं, माझ्यावर ज्यांचं विशेष प्रकारचं प्रेम आहे. हो काय आहे, समाजामध्ये फिरत असताना आमच्यावर जे काही असते अनेक हजारो माणसं त्या ठिकाणी प्रेम करत असतात, परंतु विशेष प्रेम करणारे काही आगळ्या आणि वेगळ्या स्वरूपाची माणसं असतात. आदरणीय आपल्या जुन्नर तालुक्याचं भूषण परमार्थ से आदरणीय मरबळ बाबा सुद्धा या सेवेच्या निमित्ताने उपस्थित. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हो आमच्या नववधीत कीर्तना ज्यावेळेस आमच्या भागामध्ये असणार तिकडे तर कार्यक्रम होतच राहतात, पण नवीन भागामध्ये असणारं प्राधान्य देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं. बाबांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद आहे. आदरणीय दिवटे महाराजांसाठी सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि विशेष करून या बाळ गोपाळांसाठी टाळ्या वाजवा. काय आजचा तरुण खऱ्या अर्थाने लहान मुलं ही संस्काराच्या त्या ठिकाणी जोपासना यांची झाली पाहिजे. त्याकरता बाबांनो त्याकरता तोडकं मोडकं का होईना, परंतु त्यांना आपण उभं राहण्याचं प्राधान्य दिलं पाहिजे. बाल गोपाळांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. असो आपुलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाची आपुळे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तुम्ही म्हणाल महाराज जे उभे होते त्यांची तुम्ही नावं घेतले, जे साथ सांगितलंय. आमचं काय बाबा, तुमच्यासाठी काय मी कधी बाकीचे कीर्तन काही उखाणे वगैरे घेतात ते मी काय घेणार नाही का बाबा. अजून घ्यायचा संपर्कच आला नाही, त्यामुळे काय ते उखाणे वगैरे मला काही येत नाही. म्हणून तुम्ही कोण आहात ऐका. ज्यांची मी असणारी नावं त्या ठिकाणी घेतली ती माझ्यासाठी देव माणसं आहेत. काय आहेत? देव माणसं त्या ठिकाणी आहेत. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, म्हणतात की बाबा वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विन. ज्याला वक्ता व्हायचंय त्याने अगोदर काय व्हावं लागतं? श्रोत व्हावं लागतं. आळंदी सारख्या ठिकाणी जावं लागतं, गुरुवरांच्या चरणाजवळ ऐकावं लागतं. उगाच असं कुणाला काय होता येत नाही. असो वक्ता होण्यासाठी काय व्हावं लागतं? अगोदर बाबा श्रोत व्हावं लागतं. आणि एकदा का वक्ता झाल्याच्या नंतर ते सांगण्यासाठी सुद्धा काय लागतात बाबा? श्रोते हे लागतात. कधी कधी घडतं असं वक्ता चांगला असतो, काय असतो? वक्ता चांगला असतो, परंतु सोते असतात. काय असतात? सोते. आलं का लक्षात? कधी श्रोते चांगले असतात तर वक्ता असतो. काय असतो? आमचे गुरुजी सांगत असतात बरं का. परंतु या ठिकाणी मी आल्याच्या नंतर पाहतोय, मला वाटलं जेवणानंतर सर्वच मंडळी काय जातील, परंतु तुमचं असणारं प्रेम सर्व मंडळी तुम्ही खऱ्या अर्थानं मोठ्या आनंदाने टवटवीत असणारं सेवा त्या ठिकाणी ऐकण्यासाठी उपस्थित आहात. तुमच्यासाठी सुद्धा कोटी कोटी धन्यवाद करतो. तुम्ही कोण आहात? ज्ञानोबारांची भाषा तुमच्या समोर ठेवून जातो. ज्ञानोबारा म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची अमृते आणि मे तुझला अर्चित से भक्ते मनोने बोल जरी गंगावते स्वीकाराल की. तुम्ही असणारा महेशाची मूर्ती अर्थात देवादिदेव महादेव भगवान स्वरूप तुम्ही श्रोते आहात. मग तुमच्याही चरणारा बिंदे मस्तक होतो. हो सकाळाचरणी जीवमाता भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास सुरू करतो. विडाला घेतलेला अभंग तुकोबराच्या 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आहे. आणि मंडळी या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरा संत समागमाची अर्थात संत भेटीची आपल्या अंतःकरणातील इच्छा असणारा प्रकट करतात. मंडळी आपण जर या मानवी जीवनाचा विचार केला तर मानवी जीवनाचा विचार केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की मानवी जीवन हे संगती वाचून अपरिपूर्ण आहे. जीवन म्हटलं की बाबांनो जीवनामध्ये आपल्याला पावलोपावली कुणाची ना कुणाची संगती करावी लागते. समजा आता तुमच्याकडं जुन्नरहून एसटी निघाली तर आता इथं शेवटचा स्टॉप आहे आज नावळा, बरोबर की नाही? आता जुन्नरहून एखादा मनुष्य असणार आपल्या खडकुंब्याला निघाला. जुन्नर मधून बसल्याच्या नंतर खडकुंब्यापर्यंत येईपर्यंत एसटी मध्ये बसणाऱ्या माणसांची काय घडते? संगत घडते. आता एखादी लहान बाल गोपाळ शाळेमध्ये जातात. शाळेमध्ये गेल्याच्या नंतर 2-4 वर्षांसाठी मित्रमंत्रिणींची काय घडते? हो बोला काय घडते? संगत घडते. कीर्तन लक्षात ठेवायचा, लक्षात ठेवा. हा लहान बालगोपाळांची असणारी मित्रमैत्रिणींची काय घडते? संगत घडते. आपण जर एखाद्या ठिकाणी दवाखान्यात गेलो तर दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर ऍडमिट केलं तर 2-4 दिवसांसाठी डॉक्टरांची संगत घडते, बरोबर की नाही? हा
आता मी या ठिकाणी सेवेच्या निमित्ताने उपस्थित झालो की तुमची आणि माझी 2 तासासाठी काय घडणार आहे? संगत घडणार आहे. ऐका, एरवी आमच्या जीवनामध्ये माणसांची संगत ही घडतच असते, परंतु कधी काळी आमच्या जीवनामध्ये पशु पक्ष्यांची सुद्धा संगत घडते. आता तुम्ही आपण सर्व खेडोपाडी गावामधील राहणारी माणसं आहे, ज्यावेळेस सकाळी आपण गुरांकडे जाताना गुरांकडे गेल्याच्या नंतर ही पशूंची काय घडते? संगत घडते. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर पक्ष्यांचा किलकिलाट ऐकू येत असताना खऱ्या अर्थानं पक्ष्यांची संगत घडते. आपल्या जीवनामध्ये माणसांची संगत तरी एरवी घडतच असते, परंतु ऐका, कधी काळी आमच्या जीवनामध्ये देवाचीही संगत घडते आणि कधी काळी आमच्या जीवनामध्ये संतांची सुद्धा काय घडते? संगत घडते. एखादा मनुष्य ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये भेटतो ना, भेटल्याच्या नंतर त्या माणसाविषयीच्या आपल्या अंतःकरणामध्ये 2-3 प्रकारच्या भावना निर्माण होतात. 2-3 प्रकारच्या भावना निर्माण होतात. काही माणसं भेटल्याच्या नंतर आपल्याला वाटतं की काही माणसं कधीच भेटू नयेत, काही माणसं कामापुरते भेटावे आपल्याला वाटतं, आणि काही माणसं मात्र नित्य भेटावे. बिडाला बिडाला आपल्या जीवनामध्ये एक माणसं भेटल्याच्या नंतर ह्या आपल्या 2-3 प्रकारच्या भावना निर्माण होतात ना. तसं ऐका, साधू संत महात्मे ज्यावेळेस या भूतलावरती आले, तुमच्या आमच्यासारखं त्याने ज्यावेळेस अवतार कार्य केलं आणि अवतार कार्य करत असताना त्यांना सुद्धा हजारो प्रकारची माणसं भेटली, परंतु त्यांना कोणती माणसं कधीच भेटू नये, कोणती माणसं कामापुरते भेटावी आणि कोणती माणसं नित्य भेटावी याचं आपल्याला चिंतन पाहिजे. बिडाला बिडाला संतांच्या दृष्टीनं आपल्याला त्या ठिकाणी चिंतन पाहिजे, आपल्या दृष्टीने पाहिजे नाही का. आपल्याला काही वाटतं, प्रिय करायला वाटतं, काय भेटावे? प्रियसी भेटावी. त्यामुळे आपल्या दृष्टीने विचार करायचा नाही. संतांना कोणती माणसं कधीच भेटू नये, कोणती माणसं कामापुरते भेटावे आणि कोणती माणसं मात्र नित्य भेटावी याचा विचार करायचा. पहिला मुद्दा, चला, काही माणसं कधीच भेटू नये, कोणती माणसं कधीच भेटू नये. तुकोबाऱ्याचं प्रमाण तुमच्या समोर ठेवून जातो. महाराज म्हणतात, दुर्जनाचा भला दुर्जनाचा दुर्जनाचा भला नहो अंग संग, दुर्जनाचा भला नहो अंग संग, बोलिला ते त्याग देशाचा त्याग, बोलिला ते त्याग देशाचा त्याग. कधीच भेटू नये, कोणती माणसं कधीच भेटू नये तर दुर्जनाचा भला नहो अंग संग आणि बोलेला से त्याग देशाचा त्याग. मला माझ्या जीवनामध्ये दुर्जनाची कधीच संगती लाभू नये. मग तुम्ही म्हणाल, महाराज हा दुर्जन म्हणजे नेमका काय प्रकार आहे? काय दुर्जन म्हणजे नेमकं काय? ऐका, दुर्जन शब्दाचा जर आपण व्याकरणी दृष्टी आपण त्या ठिकाणी अर्थ घ्यायला गेलो तर त्या शब्दाचा जर संधी विग्रह केला तर 2 शब्दांची निर्मिती होते. पहिला शब्द तयार होतो दूर अधिक जन, अशाला म्हणायचं काय? दुर्जन. म्हणून म्हणाल दूर शब्दाचा अर्थ काय? बाबांनो, व्यावहारिक दृष्ट्या आपण जर पाहायला गेलं तर एखादा व्यक्ती लांब बसला असेल तर काय म्हणतो? तो व्यक्ती कुठं बसलाय? दूर बसलाय. म्हणजे दूर शब्द कशाने वापरतो? लांब या अर्थाने वापरतो. परंतु ऐका, संत साहित्यामध्ये दूर शब्दाचा अर्थ वाईट या शब्दाने आलेला आहे. काय आलाय? वाईट. बघा, मी तुमच्या समोर प्रमाण ठेवून जातो, जाणकार श्रोते लक्ष द्या बरं का. मी तुमच्यासाठी या ठिकाणी एवढं लांबून आलोय, काहीतरी चिंतन सांगण्यासाठी आलोय, तुमचा टाइमपास करणार नाही, लक्ष द्या. महाराज म्हणतात, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. हे भगवंता, मला माझ्या अंतःकरणामध्ये बुद्धी उत्पन्न होऊ देऊ नको. परंतु कोणती हो?
दुर्बुद्धी, दूर शब्दाचा अर्थ काय? वाईट. तसा याही ठिकाणी अर्थ घ्यायचा. दुर्जन कोणाला म्हणायचं? जो वाईट असणारा मनुष्य त्याला तुम्ही दुर्जन म्हणा. किंबहुना दुसऱ्या विषयीचा जो आपल्या अंतःकरणामध्ये वाईट चिंतन करतो त्याला दुर्जन म्हणा. विडाला विडाला महाराज म्हणतात अशा दुर्जनाची मला दुर्जनाचा बला नहो अंग आणि नहो संग. अंग शब्दाचा अर्थ काय? ऐका. दुर्जनाची मला देह रूपाने सुद्धा मला माझ्या जीवनामध्ये भेट नको. आणि संग रूप शब्दाचा अर्थ दुर्जनाचे जे काही विचार आहेत ते विचारांची सुद्धा माझ्या जीवनामध्ये संगती नको. विडाला विडाला महाराज म्हणाल की एवढं तुम्ही दुर्जनाच्या संगतीचा विचार सांगता, नेमकं ह्या दुर्जनाच्या संगतीत घडतं तरी काय? ऐका. दुर्जनाच्या संगतीत गेल्याच्या नंतर तुम्हाला परमार्थ करू वाटणार नाही, तुम्हाला कीर्तनाला जावं वाटणार नाही, तुम्हाला नामचिंतन करावं वाटणार नाही, तुमच्या जीवनाचा अधःपतन झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यासाठी एक व्यवहारातलं उदाहरण देऊन सांगतो ऐका. दुर्जनाची संगती काय? आपण खेडोपाडी गावामधील राहणारी माणसे मंडळी घडतं असं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता ज्यांची काही नदीच्या लगत असणारी जमीन आहे अशी माणसं काय करतात? काहीतरी बागायत वगैरे करतात. माझं बोलणं तुम्हाला समजतंय ना? मागचे नाहीतर 2 तास कीर्तन करायचं म्हणायचे आमच्या सगळं कीर्तन डोक्यावून गेलं, असं व्हायला नको बरं का. काय सांगतो तुम्ही? बागायत वगैरे करतात. आणि बागायत करत असताना आपण शेतामध्ये जे काही पीक घेत असू, बाजरी असेल, ज्वारी असेल, फ्लावर असेल, बटाटा असेल, मेथी असेल, जे काही पीक घेत असू त्या पिकाला बऱ्याचदा आपण दुपारच्या वेळी शेताला पाणी देण्यासाठी जातो. संध्याकाळी जातात, त्याचं काही वादच नाही. परंतु दुपारी ज्या वेळेस पाणी देण्यासाठी आपण शेताला जातो, शेताला पाणी देण्यासाठी गेल्याच्या नंतर घडतं असं 1-1:30च्या सुमारास आपण शेताला पाणी देत असतो. आणि मंडळी शेताला पाणी देत असताना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या इकडे काय येते? वावटूळ. माहितीये का? हो महिला मंडळ, वावटूळ माहितीये ना? लक्ष द्या बरं का. वावटूळ येते आणि वावटूळ आली का त्या वावटूळचा एक स्वभाव आहे काय? ती एक प्रकारचं स्वच्छता विभागाचं काम करते बाबा. काय करते? संपूर्ण असणारा पालापाचोळा गोळा करते आणि तिच्या त्या भोवऱ्यामध्ये आकाशाच्या दिशेने गोल गोल घेऊन फिरते बरं का. आणि काही काळानंतर मात्र ती असणारी वावटूळ शांत होते आणि एकदा का शांत झाली संपूर्ण पाला पाचोळा असणारा खाली येऊन आपल्या शेतामध्ये जे काय आपण पाणी सोडलं असेल त्या वाफ्यामध्ये असणारा ते येऊन संपूर्ण पाला पाचोळा पडतो. आपलं शेताला पाणी देण्याचं काम चालू असतं. संपूर्ण कचरा असणारा तो पाण्यामध्ये येऊन पडतो. लक्षात येते ना सर्वांच्या? पाण्यामध्ये पडतो आणि पडल्याच्या नंतर घडलं असं त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो कचरा सुद्धा वाहू लागतो. लक्षात येते ना? लक्ष द्या. पाण्यात सोबत असणारा तो कचरा त्या ठिकाणी वाहू लागतो. वाहत असताना घडतं असं त्या पाला पाचोळ्यामध्ये एखादी काडी असते. काय असते? काडी. आणि ती काडी काय करते मंडळी? पाण्याबरोबर वाहत असताना ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह बारीक आहे, जिथं बारीक वाफ आहे किंबहुना बारीक पाट आहे, जिथं पाणी कमी जाते अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर सरळ दिशेने चाललेली काडी आडवी होते. काय होते? आडवी होते. आणि मंडळी एकदा का ती आडवी झाली महिला मंडळ, त्या काडीचा एक स्वभाव आहे काय? ती एकदा आडवी झाली का तिचे असणारे पाहुणे रावळ्यांना मुक्काम टाकल्याशिवाय काय बाबा जाऊ देत नाही. आला पाहुणा ठेवला मुक्काम, आला पाहुणा ठेवला मुक्काम, आला पाहुणा ठेवला मुक्काम. कोण पाहुणे रावळे? बाकीचा पाला पाचोळा. एक काडी काय करते? संपूर्ण एक प्रकारची महाविकास आघाडी सत्ता स्थापन करते. आणि एकदा काच तिने सत्ता स्थापन केली घडतं असं योग्य ठिकाणी चाललेल्या पाण्याच्या प्रवाहाला एक आड येण्याचं काम करतो. कोण? एक क्षुल्लक काडी. ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाण्याची गरज आहे त्या पाण्याला प्रतिबंध येण्याचं काम कोण करतं? एक क्षुल्लक काडी. महाराज म्हणतात ऐशी दुर्जनाची संगती आडपडे काडी, आडपडे काडी, आडपडे काडी, आडपडे काडी, आडपडे काडी, आडपडे काडी, आडपडे काडी. तरीते बहुताची पाणी पडे, तरीते बहुताची पाणी पडे. ऐशी दुर्जनाची संगती, ऐशी दुर्जनाची संगती. तरीते I
माझ्या मनाचं सांगितलं नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आड पडे काडी तरी ते बहुतची पाणी कोंडी ऐसे दुर्जनाची संगती. अशा प्रकारची खऱ्या अर्थाने दुर्जनाची संगती. एक क्षुल्लक काडी काय करते, अरे बाबांनो, एक योग्य दिशेने चाललेल्या पाण्याच्या प्रवाहाला वाईट मार्गाला वाम मार्गाला नेण्याचं काम करते, किंबहुना त्या पाण्याला प्रतिबंध येण्याचं काम करतो. कोण? एक क्षुल्लक काडी ऐसे दुर्जनाची संगती. अशा प्रकारची दुर्जनाची संगती बाबांनो. अशा दुर्जनाच्या संगतीत गेल्याच्या नंतर जन्मचा ज्याच्या गळ्यामध्ये माळे काय, ज्याचं हाडूक सुद्धा वाटलं नाही, असा मनुष्य जर खऱ्या अर्थानं दुर्जनाच्या संगतीत गेला तर मंडळी, आमच्याकडे काही काही मंडळींनी माळा काढल्या, तुमच्याकडे काढल्यात का? याच एकच कारण, दुर्जनाची संगती विडाला विडाला. व्यावहारिक दृष्टीने माणसं म्हणत असतात की बाबांनो, घडणं आणि बिघडणं आपल्या हातामध्ये असतं. हे तितकंच सत्य आहे बाबा, घडणं आणि बिघडणं आपल्या हातामध्ये असतं. परंतु ऐका, मला तुम्हाला सांगायचे, तुम्ही कोळशाच्या खाणीमध्ये जा. कोळशेच्या खाणीमध्ये गेल्याच्या नंतर बारकेनो लक्ष द्या, कोळशेच्या खाणीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही कोळशाला हात लावा, अगर लावू नका, तुमचं अंग काळं झाल्याशिवाय राहणार नाही. तसं या दुर्जनाच्या संगतीत गेल्याच्या नंतर तुम्ही त्यांचं अनुकरण करा, अगर करू नका, हा समाज तुम्हाला वाईट म्हणल्याशिवाय राहणार नाही. बिडाला बिडाला ऐसे दुर्जनाची संगती. अजून दुर्जनाची संगती काय घडते ऐका. पहिल्या मंडळ श्री बालाजीचा भेद केला. काय? श्री बालाजीचा भेद माहिती का तुम्हाला? हा सांगतो ऐका. आमच्या आळंदीकरांना हा श्री बालाजीचा भेद असतो. श्री म्हणजे श्रीखंड. काय? श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बालुशाही, ला म्हणजे लाडू आणि जी म्हणजे जिलाबी. याला म्हणायचं श्री बालाजीचा भेद. काय? श्री बालाजीचा भेद. हा श्री बालाजीचा भेद केला. बरं, स्वयंपाक बनवणारे स्त्री कोण आहे? ज्ञानोबाराने फार त्याचं गोड सुंदर रूपक रमवलेले पहा. ज्ञानोबारा त्या संबंधाने गोड वापरतात. ज्ञानोबारा म्हणतात, ते तर सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, आणि मिळते मग उसरे हातू जैसा. ज्ञानोबाराय म्हणतात, स्वयंपाक बनवणारी स्त्री कशी असावी? पहिली गोष्ट ती सुगरण असावी. काय असावी? ज्ञानोबारांनी सुंदर असावी असं सांगितलेलं नाही. कशी असावी? सुगरण असावी. आणि नुसती सुगरण असून चालत नाही, ती वाढायला काय पाहिजे? उदार पाहिजे. आता बऱ्याचदा आमचं काय दररोजच बाहेरचं खाणं असतं, त्यामुळे बऱ्याचदा घडतं असं, आम्ही ज्या वेळेस बाहेर जेवणासाठी जातो, काही काही महिला मंडळ एवढा सुंदर स्वयंपाक करतात, एवढा सुंदर स्वयंपाक करतात की आम्हाला वाटतं बांधावं आणि घरी घेऊन जावं. परंतु घडतं असं, ज्या वेळेस जेवायला बसतो ना, जेवायला बसल्याच्या नंतर वाढू का नको, वाढू का नको, मागे किती माणसं राहिली, वाढू का नको, वाढू का नको, पप्या जेवायचा राहिलाय, वाढू का नको, वाढू का नको. म्हणजे स्वयंपाक बनवणारी स्त्री कशी आहे? सुग्र नाही, तर वाढायला उदार नाही. बरं, काही वाढायला उदार असतात, एकदम कर्णासारखा त्यांचा मोकळा हात असतो, येईल तेवढं काय करत असतात? वाढत असतात. वाढायला उदार असतात, परंतु बनवायला काही सुग्रण नसतात. नुसतं टोपल्यावर बसाला आमचं नाही कशाला. परंतु ऐका, आपल्या खेड्यातील काही काही महिला बाबा जास्त काही मसाले वगैरे काही वापरती नाही. छोटासा असणारा सुंदर प्रकारे फक्त एकदम साधा असणारच जेवण त्या ठिकाणी बनवतात. परंतु एवढी सुंदर आमटी करतात, एवढी सुंदर आमटी करतात, कधी कधी ज्या वेळेस असं खातो त्यावेळेस सुद्धा आम्हाला वाटतं बांधून न्यावं. एवढं सुंदर प्रकारे खेड्यातली महिला त्या ठिकाणी स्वयंपाक करतात. विशेषत्वाने जर पाहायला झालं तर आपल्या खेडोपाड्यात गावातील ज्या महिला ना, सार मात्र काय करतात? एकदम सुंदर करतात. चला असो, ज्ञानोबा सांगतात, स्वयंपाक बनवणारी पहिली गोष्ट सुगरण असावी आणि दुसरी गोष्ट वाढायला ती काय पाहिजे? उदार पाहिजे. ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या तर खाणाऱ्याच्या ठिकाणी बाबा दोन गुण सांगितलेले. किती? दोन. खाणारा कसा असावा? पहिली गोष्ट तो रसज्ञ असावा आणि दुसरी गोष्ट तो जेवणारा असावा. तुम्ही म्हणाल रसज्ञ म्हणजे नेमकं काय? त्याला काय खावं, कसं खावं, किती खावं, केवढं खावं, हे सगळं त्याला त्याच्याजवळ काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. नाहीतर फुकटचं भेटते म्हणून किती हाणायचं असं नाही. रसज्ञ असावा. रसज्ञ. कधी कधी घडतं असं, पंचपक्वान्नाचं जेवण केलेलं असतं आणि काही जुनी माणसं ना, ती काय करतात? जेवणासाठी बसल्याच्या नंतर वरण भात त्या ठिकाणी घेतात, त्याच्यामध्ये भाजी सुद्धा त्याच्यातच टाकतात, पापड सुद्धा चुरगाळून त्याच्यातच टाकतात. जेवढं काय असेल संपूर्ण असणारा काला करतात आणि जेवणाला सुरुवात करतात. याला म्हणायचं रसज्ञतेचा
अभाव माणसानं काय खावं किती खावं एकदम चवीने खाल्लं पाहिजे. चला, खाणारा कसा असावा? रसज्ञ असावा. आणि दुसरी गोष्ट तो जेवणारा असावा. जेवणारा म्हणजे जे काही आपण खाणार आहे ते खाल्लेलं पचवण्याची ताकद त्याच्या जवळ असावी. ही खऱ्या अर्थाने त्याच्या जवळ काय असली पाहिजे? जेवणारा असावा. खाल्ल्याची पचवण्याची ताकद त्याच्या जवळ असावी. आणि दुसरी गोष्ट खाल्ल्याच्या पचवण्याची ताकद त्याच्या जवळ असावी. आणि दुसरी गोष्ट विडाला पचवण्याची ताकद त्याच्या जवळ असावी. आणि दुसरी गोष्ट जे काय खाणार आहे त्याची त्याला काय असावी? इच्छा असावी. किंबहुना त्याच्या जवळ काय पाहिजे? भूक असलेली पाहिजे. ह्या सहजासहजी या चार गोष्टी सहजासहजी एकत्र येतील नाही. खाणाऱ्याच्या ठिकाणी असणारे दोन गुण आणि स्वयंपाक बनवणारे स्त्रीच्या ठिकाणी असणारे 2 गुण, या 4 गोष्टी सहजासहजी एकत्र येतील नाही. परंतु कर्मधर्म सहयोगाने मंडळी त्या ठिकाणी एकत्र आल्या आणि घडलं असं. महिला मंडळ स्वयंपाक बनवणारी स्त्री कशी आहे? उदार आहे. कशी आहे? उदार. स्वयंपाक बनवायला सुग्रण आहे. खाणारा कसा आहे? रसज्ञ. बरं, रसज्ञ असून चालत नाही. त्याला 2 दिवसाची काय आहे? भूक आहे. 2 दिवसाची काय आहे? भूक आहे. असा माणूस असणारा त्या ठिकाणी जेवणासाठी बसला मंडळी. जेवणासाठी बसल्याच्या नंतर घडलं असं. सुंदर प्रकारे पुंडलिक वर्धे झाला आणि जेवणाला सुरुवात बाबा झाली. जेवणाला सुरुवात झाल्याच्या नंतर सुंदर प्रकारे शांत प्रकारे जेवण चालू झालं. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे लवकरच त्याचं जेवण उरकायला लागलं. शेवटचा घास मंडळी त्या ठिकाणी घेणार. शेवटचा घास घेणार तर तेवढ्यामध्ये घडलं असं. त्याच्या पोटामध्ये माशी गेली. आता त्या माशीचा एक स्वभाव आहे. काय? त्या माशीचा एक स्वभाव आहे. ती पोटामध्ये गेल्याच्या नंतर ती तिचा प्रांत गमावते, स्वतः मात्र मरते. परंतु आपण जे काही खाल्लंय ते मात्र पचू देत नाही. महाराज म्हणतात ऐसे दुर्जनाचे संगती. अशा प्रकारची दुर्जनाची संगती माझ्या मनाचं सांगत नाही. तुकोबऱ्याचं प्रमाणे एक पडे माशी तरी ते बहुतची अन्ननासे. ऐसे दुर्जनाचे संगती. एवढं पंचपक्वान्नाचं असणारं सुंदर प्रकारे जेवण केलं. 2 दिवसाची असणारी भूक आहे. जेवणाला त्या ठिकाणी सुंदर प्रकारे जेवण केलं. शेवटच्या घासाला काय झालं? माशीची संगत झाली. परिणामाने एवढं सुंदर प्रकारे जेवण करून सुद्धा आपल्याला ते उलट्या करू बाहेर काढावं लागलं. अशी दुर्जनाची संगती. बिडाला अशा प्रकारची खऱ्या अर्थाने त्या दुर्जनाची संगत आहे. मला माझ्या जीवनामध्ये तुकोबऱ्या म्हणतात दुर्जनाची संगती कधीच नको. अजून कुणाची संगती कधीच नको. तर महाराज म्हणतात त्याचे दर्शन नावे. त्याचे दर्शन नावे. त्याचे दर्शन नावे. त्याचे दर्शन दर्शन न भावे सबसता तो. त्याचे दर्शन न भावे सबसता तो. शब असता सबसता तो जीवे. त्याचे दर्शन न भावे. त्याचे दर्शन न भावे सबसता तो. अजून कुणाची संगत कधीच घडू नये. तर महाराज म्हणतात त्याचे दर्शन न व्हावे शोभ असता तो जीवे. कुणाचं दर्शन होऊ नये तर सदा तळमळ चित्ताची हळहळ. त्याचे दर्शन न व्हावे शोभ असता तो जीवे. कुशब्दाची गाणी आणि अमंगळ विलेवाणी. ज्याची वाणी असणारे कुशब्दाने अपशब्दाने असणारे अमंगल अशा प्रकारची झालेले अशाची मला माझ्या जीवनामध्ये कधीच संगती
नको नेणे शब्द पर आणि तुका म्हणे परोपकार. एखादा व्यक्ती संकटामध्ये असल्याच्या नंतर तो त्याला खऱ्या अर्थानं आपण स्वतः काही खऱ्या अर्थानं उपकार त्याच्यावर करता येत नसेल, परंतु तो खऱ्या अर्थानं त्याच्यावर शब्दाचा देखील काय करत नाही, आधार देत नाही. अशाची मला माझ्या जीवनामध्ये कधी संगती नको. नेणे शब्द पर तुका म्हणे परोपकार. अजून कोणाची संगती घडू नये. तुकोबरायचा एक अभंग आहे. हरे कथेसी धिकारे शत्रुतोची माझा वैरे सुना काळ तोंडा जो या देवा म्हणे तोंडा. जो भगवंताच्या मूर्तीला, हनुमंतरायांच्या मूर्तीला, पांडुरंगाच्या मूर्तीला असणार दगड समजतो. काय समजतो? दगड. तो कोण आहे? सुना आहे. सुना कोण? महिला मंडळ. कोण आहे? सुना. तुमच्या सुना नाही बरं का. सुना शब्दाचा अर्थ काय आहे? कुत्रा आहे. कुत्रा. काय बाबा? कुत्रा. बरं नुसता कुत्रा नाही, सुना काळ तोंडा. काळ तोंडा कुत्रा आहे. कोण? जो भगवंताच्या मूर्तीला दगड समजतो. अशाची मला माझ्या जीवनामध्ये कधी संगती नको. सुना काळ तोंडा जो या देवा म्हणे तोंडा. इको नका देऊ दादा. अहम म्हणे ब्रह्म. स्वतःला असणारा ब्रह्मस्वरूप त्या ठिकाणी समजतो, पण तू नेणे भक्तीचे ते वर्म. महाराज म्हणतात तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. बिडाला बिडाला हरिकथेसी धिकारी शत्रुतोचे माझा वैरे. जो हरिकथेचा किंबहुना हरिभक्ताचा खऱ्या अर्थानं अवहेलना करतो, अपमान करतो ना, त्याची मला माझ्या जीवनामध्ये बाबा कधीच संगती नको. जो हरिभक्ताचा हरिकथेचा धिक्कार करतो ना मंडळी, ऐका, त्याचा तर असणारा सर्वनाश होतो, परंतु त्याच्या संगतीत येणाऱ्याचा सुद्धा सर्वनाश झाल्याशिवाय राहत नाही. घडलं असं. ऐका, लक्ष द्या. पांडवांना असणारे इंद्रप्रस्थ प्राप्त झालं. दादा इको कमी करणार. पांडवांना असणारं इंद्रप्रस्थ प्राप्त झालं आणि पांडवांनी ते इंद्रप्रस्थ पाहण्याकरता दुर्योधनाला त्या ठिकाणी बोलवलं. बरोबर की नाही? दुर्योधनाला त्या ठिकाणी बोलवलं. दुर्योधन त्या ठिकाणी आला. सुंदर प्रकारे इंद्रप्रस्थ पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर मंडळी त्याचे डोळे फिरले. त्याला वाटलं आपल्याकडे सुद्धा असं इंद्रप्रस्थ असायला पाहिजे. आता एखाद्याचा मोठा बंगला पाहिल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा काय वाटतं? आपल्याकडे सुद्धा असा बंगला पाहिजे. दुर्योधनाला वाटला मोठं इंद्रप्रस्थ आपल्याकडे सुद्धा पाहिजे. दुर्योधनाने आता आतमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर घडलं असं, बाबा त्याला समोर दिसलं पाणी. काय दिसलं? पाणी. अर्थातच पाणी दिसल्यामुळे आपलं धोतर वर केलं आणि धोतर वर करून चालू लागला. चालू लागल्याच्या नंतर त्याच्या ध्यानात आलं हे पाणी वगैरे काही नाही. ही काय होती? काच होती. काय होती? काच. त्याच्या ध्यानात आल्याच्या नंतर त्याने धोतर खाली केलं आणि पुन्हा चालू लागला. पुन्हा चालू लागल्याच्या नंतर महिला मंडळ त्याला पुढे दिसलं पाणी, परंतु ती काय होती? काय? काच. तुमच्या जसं ध्यानात होती काच, तसं त्याच्या डोक्यामध्ये होती काच. समोर गेल्याच्या नंतर त्याला वाटलं पाणी, परंतु ऐका, वास्तविक ते होतं पाणी आणि याला वाटलं काच. दुर्योधन असणार महाराज त्या ठिकाणी गेला आणि दबकीने त्या ठिकाणी पाण्यामध्ये पडला. पडल्याच्या नंतर घडला असं, वर द्रौपदीने असणार सर्व गॅलरीत हा प्रसंग पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर साहजिकच तिला हसू आला. बाबा हसण्यापर्यंत ठीक होतं. काय होतं? हसण्यापर्यंत ठीक होतं, परंतु या महिला आहे ना, काय बोलतील, कुठं बोलतील, कसं बोलतील याची काही शाश्वती देता येत नाही. हसली तर हसली आणि वरून दुर्योधनाला म्हटली अंधे का बेटा अंधा. काय म्हटली? अहो आंधळ्याचं पोरग आंधळ. दुर्योधनाला भला मोठा राग आला. दुर्योधन म्हटला द्रौपदी तुझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. दुर्योधन त्या ठिकाणी निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर पुढे घडलं असं, पांडवांना त्या ठिकाणी त्या पांडवांना द्यूत खेळण्यासाठी त्या ठिकाणी बोलवलं. शॉर्टकट आपल्याला मुद्दा पाहिजे. चला, द्यूत खेळण्यासाठी बोलवलं आणि पांडव त्या ठिकाणी द्यूत खेळण्यासाठी गेले. तुम्ही म्हणाल महाराज शहाण्या माणसाने हे द्यूत वगैरे खेळू नये, परंतु मग पांडवांनी काय केलं बाबा, जर ते गेले नसते द्यूत खेळण्यासाठी तर त्यांच्या पुरुषार्थाला कुठंतरी बाधा निर्माण झाली असती. म्हणून तू खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गेले. द्यूत खेळण्यासाठी गेल्याच्या नंतर पुढं जरासंधाच्या हाडाच्या काय केल्या होत्या? कवड्या केल्या होत्या आणि शकुनी मामा कवड्यासाठी टाकण्यासाठी होते. डाव सुंदर प्रकारे त्या ठिकाणी सुरू झाला आणि मंडळी डाव सुरू झाल्याच्या नंतर घडला असं, सर्व कवड्या कौरवांच्या बाजूने पडू लागल्या. ए बारकांनी लक्ष द्या इकडं. काय व्हायला लागलं? सर्व कवड्या कौरवांच्या बाजूने पडायला लागलं. काही वेळातच कौरवांनी असणारं पांडवांचं इंद्रप्रस्थ जिंकून घेतलं. त्यांची संपूर्ण धन दौलत ऐश्वर्य सर्व गोष्टी त्या ठिकाणी जिंकून घेतल्या. पांडव त्या ठिकाणी हतबल झाले आणि हतबल झाल्याच्या नंतर घडलं असं, पांडव त्या ठिकाणी ते म्हटले आता आम्ही या जमडी त्या ठिकाणी हरलेलो आहे. परंतु दुर्योधन म्हटला बाबांनी तुम्ही अजून सुद्धा युद्धामध्ये हरले नाही. तुम्ही काय करा, 5 जणातील प्रत्येकाला एकेकाला पणाला लावा आणि एकेकाला ज्यावेळेस पणाला लावाल आणि जर युद्धामध्ये तुम्ही हरले, 5 जणाला पणाला लावल्याच्या नंतर हरले, तर तुम्हाला आमची गुलामगिरी पत्करावी
लागेल. युद्धाचा नियम असल्यामुळे एकेकाला पणाला लावलं, नकुलाला पणाला लावं, तोही त्या ठिकाणी हरला. सहदेवाला पणाला लावलं, सर्वांना त्या ठिकाणी धर्मराजाला असणार. अर्जुनाला पणाला लावलं, सर्वांना त्या ठिकाणी हरले. आणि हरल्याच्या नंतर घडलं असं 5 जणांना कौरवांची गुलामगिरी पत्करावी लागली. दुर्योधन म्हटला अजून सुद्धा तुम्ही हरले नाहीत. मग तुमच्या 5 जणांची जी पत्नी आहे ना, कोण, द्रौपदी, तिला तुम्ही पणाला लावा. ते 5ही जण म्हणू लागले बाबा रे, आम्हाला पणाला लावणं तोपर्यंत ठीक होतं, परंतु बायकोला पणाला लावणं हे काय योग्य नाही. दुर्योधन म्हटला युद्धाचा नियम आहे, लावावं लागेल. मंडळी ऐका, द्रौपदी मातेला त्या ठिकाणी पणाला लावलं आणि पणाला लावल्याच्या नंतर द्रौपदी मातेला सुद्धा त्या ठिकाणी पांडव हरले. हरल्याच्या नंतर सर्वांना कौरवांची असणारी गुलामगिरी पत्करावी लागली. पुढे असणारे घडलं असं, गुलामगिरी त्यांची त्या ठिकाणी पत्करावी लागली. पुढे दुर्योधनाने असणारा दुःशासनाला आदेश दिला, दुःशासना जा त्या द्रौपदीला असणाऱ्या या सभेमध्ये हजर कर. दुःशासन त्या ठिकाणी गेला. मंडळी किती 10,000 त्याचं काय होतं, बळ होतं. दुःशासन त्या ठिकाणी गेला, द्रौपदी मातेला त्या ठिकाणी बोलावू लागला. बोलत असताना द्रौपदी माता यायला तयार नाही. दुर्योधनाने आदेश दिला, दुःशासना अरे ती जर तशी येत नसेल ना तर तिला केशाला धरून ओढीत असणाऱ्या सभेमध्ये हजर कर. दुःशासन गेला, द्रौपदी मातेला सभेमध्ये हजर केलं. आणि हजर केल्याच्या नंतर दुर्योधनाने आदेश दिला, दुःशासना हिला विवस्त्र असणारे करून त्या ठिकाणी टाक. असं म्हटल्याच्या नंतर दुःशासन त्या ठिकाणी पुढे सरसावला. द्रौपदी मातेच्या पदराला हात घालणार तेवढ्या द्रौपदी मातेने त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. द्रौपदी माता असणाऱ्या धृतराष्ट्राला म्हणते, मामांजी अहो माझ्याकडून जो काही अपराध घडला असेल त्या अपराधाची तुम्ही असणारा मला इतर शिक्षा द्या, परंतु विवस्त्र करणं हा काही त्या ठिकाणी पर्याय नाही. परंतु धृतराष्ट्राने त्या ठिकाणी ऐकलं नाही, मान खाली टाकली. द्रोणाचार्य, कृपाचार्य असे रती महारथी त्या ठिकाणी होते. सर्वांना त्या ठिकाणी विनंती केली. सर्व म्हटले, द्रौपदी अगं आम्ही तुम्हाला तुला त्या ठिकाणी वाचवलं असतं, परंतु काय आम्ही यांचं अन्न खाल्लेलं आहे आणि त्यांच्या मिठाला जागलं पाहिजे. सर्वजण मिठाला जागत बसले. स्वतःचे असणारे 5 हत्तीसारखे 5 असणारे पती होते. त्या 5 पतींना विनंती केली. सर्वांनी असणारे मानाखाली टाकल्या. आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थानं सरते शेवटी त्या सभेमध्ये एक भगवत भक्त उठून उभे राहिले. त्यांचं नाव विदुर काका. कोण? विदुर काका असणारे उठून उभे राहिल्याच्या नंतर धृतराष्ट्राला म्हणतात, दादा अरे द्रौपदीचा जो काही अपराध झाला असेल त्या अपराधाची असणारा तू इतरत्र शिक्षा देऊ शकतो, परंतु तिला विवस्त्र करणं हा काही त्या ठिकाणी पर्याय नाही. तो दृष्ट असणारा दुर्योधन असणारा दृष्ट वाईट आहे, त्याचा जर खऱ्या अर्थानं तू ऐकलं तर या ठिकाणी चुकीचं घडल्याशिवाय राहणार नाही. तू त्याचं ऐकू नको. चांगलं सांगत होता ना, चांगलं सांगितलं, परंतु घडलं असं तेवढ्या ताडकीने असणारा दुर्योधन म्हटला, हे मूर्खा असणारा आमचं खातो आणि शत्रूच्या बाजूने बोलतो, चाल इथून निघून जा. विदुर काका मंडळी त्या ठिकाणी उठल्याच्या नंतर द्रौपदी मातेचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं, हात जोडलं, म्हटले, माते मला तुला त्या ठिकाणी वाचवायचं होतं, परंतु काय सत्य पुढं शहाणपण चालत नाही, मी तुला काही त्या ठिकाणी करू शकत नाही. द्रौपदी मातेचं दर्शन घेतलं आणि विदुर काका त्या ठिकाणी मंडळी निघून गेल्याच्या नंतर पुढे सर्व प्रसंग तुम्हाला माहिती आहे. शेवटी भगवंताचा दावा केला, भगवान परमात्मा आले, द्रौपदी मातेचं रक्षण त्या ठिकाणी केलं. मला सांगायचा मुद्दा आहे, पहा, एका भगवत भक्ताचा विदुर काकाचा अपमान कोणी केला हो? कोणी केला? दुर्योधनाने. कोणी केला? दुर्योधनाने अपमान केला. परिणामाने ऐका, दुर्योधनाचा सर्वनाश झाला, परंतु त्याच्या संगतीत येणारा संपूर्ण कुळाचा सुद्धा नाश झाला. त्याचं एक कारण जर काय असेल तर एका भगवत भक्ताचा केलेला अपमान. विडाला जीवनामध्ये आल्याच्या नंतर एखाद्या भगवत भक्ताला, एखाद्या वारकऱ्याला, एखाद्या महाराज मंडळींना किमान चांगलं नाही म्हणता आलं तरी म्हणू नका, परंतु वाईट मात्र म्हणत जाऊ नका. देव सगळं सहन करतो मंडळी, परंतु एकदा का त्याच्या भगवत भक्ताची अपमान, अवहेलना मात्र देवाला सहन होत नाही, म्हणून अपमान त्या ठिकाणी करू नका. चला, महाराज म्हणतात, अशाची मला माझ्या जो भगवत भक्तेचा, हरिकथेचा, भगवत भक्ताचा अपमान करतो, अवहेलना करतो, याची मला माझ्या जीवनामध्ये कधीच संगती नको. पहिला मुद्दा आला लक्षात. दुर्जनाची संगती करू कधीच नको. अवहेलना करणारा, अपमान करणारा अशा माणसाची मला जीवनामध्ये कधीच संगती नको. महाराज म्हणतात, चला दुसरा मुद्दा, काहींची संगत कामापुरती करावी. काय करावी? काहींची संगत कामापुरती करावी. कुणाची संगत कामापुरती करावी? आमच्या गुरुजी सांगत असतात, आपले गणगोत्र, सखे सोयरे, नातेवाईक, आपला जो परिवार आहे ना, यांची संगत आपण कामापुरती केली पाहिजे. तुम्ही म्हणाल, महाराज हे काय आम्हाला पटण्याजोगं
नाही, परंतु मी तुम्हाला संतांची वचनं तुमच्या समोर ठेवून जातो. यांची संगती का कामावृत्ती करायची मंडळी ऐका. 2-3 कारण तुमच्या समोर मांडतो. पहिली गोष्ट, जोपर्यंत फायदा आहे तोपर्यंत आमच्यावर प्रेम करत राहतात. दुसरी गोष्ट, हे नातेवाईक गणगोत्र सखे सोयरे आपला जो परिवार आहे ना, हा तुम्हाला आम्हाला अंतकाळातून सोडू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट, आपल्या परमार्थाला जर कोण आडू येत असेल तर आपला परिवारच आपल्या परमार्थाला आड येतो. विडाला विडाला पहिलं कारण मी तुमच्या समोर सांगितलं, फायदा आहे तोपर्यंत प्रेम करतात. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, गणगोत्रांची सगळे सोयऱ्याची परिवाराची संगत कामापुरती का करावी महाराज, त्याचं पहिलं कारण तुमच्या आमच्या समोर मांडतात. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आणि अंत हे काळीचे नाही कोणी. जोपर्यंत आमच्याकडून फायदा आहे तोपर्यंत नातेवाईक हा परिवार आहे ना मंडळी आपल्यावर प्रेम करतो. एकदा का आपल्या जवळचं सर्व गेलं का कोणी सुद्धा आपल्यावर प्रेम करायला तयार नाही. ऐका, जोपर्यंत तुमच्या खिशामध्ये असणारा पैसा आहे, काय खिशामध्ये पैसा आहे, तुमच्या अंगामध्ये ताकद आहे आणि या समाजामध्ये तुम्हाला मान आहे ना, तोपर्यंत नातेवाईक गणगोत्र सगळे प्रेम करतात. एकदा का आमच्या जवळचं सर्व गेलं तर आमच्यावर प्रेम करणारे या जगताच्या पाठीवरती कोणी सुद्धा नाही. आमच्या तरुण मंडळीकडे जर पाहायला गेलं, याच्यात जर काही जर नसेल तर सांगू का, महिला मंडळ तुमचा सख्खा भाऊ म्हणजे आमच्या तरुण पोरांचा सख्खा मामा सुद्धा पोर द्यायला तयार होत नाही जर काही गोष्टी नसतील. परंतु बाबा जर सर्व गोष्टी असतील ना, अनोळखी ज्यांची आपली खऱ्या अर्थाने ओळख नाही अशी माणसं सुद्धा येतात, म्हणतात तुमच्या आई वडिलांना काय म्हणतात, महाराज यंदा महाराजांचं काय कर्तव्य आहे का नाही. परंतु कधी सर्व गोष्टी असल्याच्या नंतर, परंतु ज्या वेळेस आमच्याकडे काही नसतं ना त्यावेळेस या जगताच्या पाठीवर आमच्यावर प्रेम करणारं दुसरं तिसरं कोणी सुद्धा त्या ठिकाणी नाही. पहिलं कारण आमच्या लक्षात आलं, जन हे सुखाचे फायदा तोपर्यंत प्रेम करतात. दुसरी गोष्ट, तुम्हा मला अंतकाळातून सोडू शकत नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणे, एका चक्रपाने सोडविना राजा देशचा चौधरे, अनेक सोयरे बली बली. एखाद्याचा सोयरा आमदार असेल, एखाद्याचा खासदार असेल, एखाद्याचा मुख्यमंत्री, एखाद्याचा पार पंतप्रधान जरी असला तरी तो तुम्हा आम्हाला अंतकाळातून सोडू शकणार नाही. यांची संगती का कामापुरती करायची, आलं का लक्षात, काय आम्हाला अंतकाळातून सोडू शकत नाही. पहिली गोष्ट, फायदा तोपर्यंत प्रेम करतात. दुसरी गोष्ट, अंतकाळातून सोडू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट, महिला मंडळ ऐका, आपल्या परमार्थाला जर आड येण्याचं काम जर कोण करत असेल तर आपला परिवार, आपले गणगोत्र, आपले सगळे सोयरे ही सर्व मंडळी आपल्या परमार्थाला आड येतात, आपल्या परमार्थाला आड येतात. मला सांगा, तुमच्या खडकुंबे गावामध्ये एवढीच माणसं आहेत का, एवढीच माणसं हा, मग बाकीचे का नाही आले, त्याची कारण मी तुमच्या समोर मांडतो बरं का. काहींना बायकोने येऊन दिलं नाही, काहींना नवऱ्याने येऊन दिलं नाही.
काहींना मुलाबाळांनी येऊन दिलं नाही आणि काहींना गुराढोरांनी सुटून दिलं नाही. मला सांगा, तुमचा परिवार, तुमचे गणगोत्र, सखे सोयरे हे तुमच्या परमार्थाला आड आली का नाही? आली ना? अहो माझ्या मनाचं नाही सांगत, नाटामध्ये त्याचं गोड प्रमाणे हात द्या मला. येती तुझ्या भजनाड, येती तुझ्या भजनाड, येती तुझ्या भजनाड, येती तुझ्या भजनाड, भावीची प्रपंचाचे कोड, भावीची प्रपंचाचे कोड, रुची ठेवली गोड, रुची ठेवली गोड, रुची ठेवली गोड, देखतनाड तळतसे, देखतनाड तळतसे, देखतनाड तळतसे, बैसता संता माझ्या मनाचं नाही सांगत बाबा. जगद्गुरु तुकोबाराच्या नाटामध्ये प्रमाणे महाराज म्हणतात, येते तुझ्या भजना आड, अंदाविते प्रपंचाचे कोड. मला सांगा, आपल्या प्रपंच कोण शिकवतो? कोण शिकवतं? आपले आई वडील, आपला परिवार ही आपल्याला प्रपंचामध्ये गुंतवतात आणि आपल्याला प्रपंच शिकवण्याचं काम करतात. आपल्या परमार्थाला खऱ्या अर्थानं आड येतात. म्हणून नातेवाईकांची, महिला मंडळ संगती कशी करायची? कशी करायची? कामापुरती करायची, कामापुरती. मग महाराज तुम्ही म्हणता यांची संगत कामापुरती करायची, मग काहींची संगत मात्र नित्य करायची. कुणाची संगत नित्य करायची? तर संत संग दे सदा, संत संग नलगे मुक्तिधा संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, नलगे मुक्ती मन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. महाराज आमच्या लक्षात आलं, काही माणसांची संगती कधीच करू नये, काहींची संगती कामापुरती करावी. मग कुणाची संगती नित्य करायची? तर संत संग दे सदा. संताची संगती काय केली पाहिजे? नित्य केली पाहिजे. ज्ञानोबा हरिपाठामध्ये मला वाटतं पसायदाना मध्ये त्या ठिकाणी वर्णन करतात, वर्षत सकळ मंगळी आणि ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. खऱ्या अर्थाने जे भगवत भक्त खऱ्या अर्थाने या ठिकाणी पावसाप्रमाणे सदा मंगलाचा वर्षाव करतात, अशा संतांची संगती मला माझ्या जीवनामध्ये नित्य घडावी. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संतांची संगती कशी करावी? नित्य केली पाहिजे. काय केली पाहिजे? नित्य केली पाहिजे. ऐका, संत संगतीचा जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थाने एवढा आग्रह धरतात. काय कारणे? पहिली गोष्टीचा जर विचार करायला गेलो तर तुकोबारायांच्या आवडीचा जर विषय जर काय असेल तर संत संगती. काय आहे? आवडीचा विचार. मला तर सांगत नाही. महाराज म्हणतात, तुका म्हणे जैसे आवडती हरिदास आणि तैसी नाही आस, अनेकांची माझे जातीचा मज भेटो कोणी आणि आवडीचे धनी फेडावया. माझे जातीचा म्हणजे कोणत्या जातीचा नाही, तुमची आमची एकच जात. ज्याच्या गळ्यामध्ये हे काय तुळशीची माळ आहे तो आमच्या जातीचा. विडाला विडाला त्या संतांची मला संगती का नित्य घडावी? तुकोबारायांचा आवडीचा विषय बाबा संत संगती. वारकरी भगवत भक्त तुकोबारायांना आवडतात म्हणून तुकोबारा असणाऱ्या संत संगतीला काय करतात? आग्रह धरतात. दुसरं कारण जर तुमच्या समोर मांडायचं झालं तर ऐका, आपलं मानवी जीवनाचं जर इति कर्तव्य जर काय असेल तर आपल्याला आपल्या जीवनाचा काय करून घ्यायचा आहे? उद्धार करून
घ्यायचा आहे. ऐका, हे कीर्तन ऐकणं असेल, नाम सप्ताहाला जाऊन हरिपाठ करणं असेल, नामचिंतन करणं असेल, वाऱ्या करणं असेल, तीर्थाटन करणं असेल, या सर्व मागचा हेतू जर काय असेल तर आपल्या जीवनाचा आपल्याला काय करून घ्यायचा आहे, उद्धार करून घ्यायचा आहे. परंतु ऐका, कितीही नामचिंतन केलं, कितीही हरिपाठ केले, फार टाळ उगाळू उगाळू टाकले, परंतु जर तुम्ही संतांना शरण गेले नाही बाबा, तर आपल्या जीवनाचा उद्धार महाराज म्हणतात होऊच शकत. महाराजांनी चकार वापरलेला, काय होऊच शकत. चकार काय करतो मंडळी, एकाची निवृत्ती आणि अन्याची व्यावृत्ती करतो. आताच निवडणुका त्या ठिकाणी होऊन गेल्या. घडलं असं, निवडणुकीच्या काळामध्ये एक जावई असणारा त्याच्या सासूरवाडीला प्रचारासाठी गेला. प्रचारासाठी गेल्याच्या नंतर, आता बाबा प्रचाराला जाताना एकटा जातो का, नाही, 5-50 मंडळी असतात. प्रचाराला गेला. प्रचाराला गेल्याच्या नंतर सासूबाईला कळलं आपले जावई आज आपल्या गावामध्ये प्रचारासाठी आले. तिने पप्याला सांगितले, पप्या जा, तुझ्या दाजींना तू असणार घरी जेवायला घेऊन ये. पप्या असणार त्या ठिकाणी गेला. गेल्याच्या नंतर म्हटला, दाजी तुम्हाला जेवायला बोलवलं. दाजीने विचार केला, आपली सासू थोडी कंजूस आहे. कशी आहे, कंजूस आहे. आता मी काही एकटा जेवायला नाही, माझ्या मागे 5-50 मंडळी आहेत, काय करावं. पप्याला सांगितलं, पप्या ज्या आईला खऱ्या अर्थानं आमच्या सासूबाईंना विचारून ये की जेवायला मी येऊ का सर्व मंडळी येऊ. त्यावेळेस पप्या गेला, विचारून आला. पप्या म्हटला, दाजी तुम्हाला जेवायला बोलवलं आहे. मला सांगा, या चव वापरल्यामुळं तुम्हाला जेवायला बोलवलं आहे, याचा अर्थ सगळ्यांना जेवायला बोलवलं आहे. परंतु तुम्हालाच काय वापरला, चकार वापरला. चकाराने काय केलं, एकाची निश्चिती केली. ऐका, तसं महाराज तुम्हाला खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असं असेल तर उद्धाराची ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संतांची. संतांशिवाय आमच्या जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. ऐका, पाण्यामध्ये खऱ्या अर्थानं माशाला जगण्यासाठी काय लागतं, हो पाणी लागतं. मासा पाण्या वाचून जगू शकत नाही, तसा संत संगतीशिवाय आपला उद्धार होऊ शकत नाही. विडाला विडाला खऱ्या अर्थानं सकल संतांनी तुम्हा आम्हाला संतांची संगत करण्याचा आग्रह केलाय. पहा, वेदापासून ते संतांपर्यंत सर्वांनी संत संगतीचा आग्रह केलेला आहे. वेद काय सांगतो, काय सांगतो वेद, वाचलाय वेद तुमचे सोडा, अजून आम्ही सुद्धा वाचला नाही. परंतु वेदाचं काय मत आहे बाबा, त्याचं ज्ञान तुकोबाराने असणाऱ्या त्या ठिकाणी वर्णन केले. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. तुम्हाला तुमच्या जीवनाचं इति कर्तव्य साधून घ्यायचं, उद्धार करून घ्यायचा आहे, तर तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. हे कुणाचं मत आहे, वेदाचं मत. चला, वेदाचं मत आमच्या लक्षात आलं. भगवद्गीता काय सांगते, भगवद्गीता सुद्धा तेच सांगते. तद्विधी प्रणिपातेन परिप्रेषणेन सेवया उपदेक्षन्ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिन. हा बाबा, या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानोबारांनी फार गोड वर्णन केले. बघा, ज्ञानोबाराय म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे, तर काय केलं पाहिजे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञानाचा कुरठा, तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. जीवनाचा उद्धार करायचा आहे तर तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. चला, वेदाचं मत आपण त्या ठिकाणी पाहिलं, भगवद्गीतेचं मत पाहिलं, ज्ञानोबारायांचं सुद्धा त्या ठिकाणी मत पाहिलं. जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात, तेच सांगतात. याचसाठी संत पाय हे सेवावे आणि तरीच तरावे. तुका म्हणे तुम्हाला तरुण जायचंय बाबांनो, संतांना शरण गेलं पाहिजे. नाथ महाराज काय सांगतात, हरे प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, आणि तेने साधते साधने तुटते भावाची बंधने. तुम्हाला असणार भगवंताची प्राप्ती करता संतांना शरण जावं लागेल. एवढं सगळं का करायचं, तर आमच्या जीवनाचा आम्हाला काय करायचंय, उद्धार करायचे. कीर्तन कळते ना, कीर्तन काय करायचं, जीवनाचा उद्धार. एखादं सहज उठेल म्हणेल, महाराज आमचा उद्धार आमचा आम्ही करू. परंतु ऐका बाबांनो, हे उद्धाराचं काम कसं आहे, अवघड आहे. आणि अवघड कामासाठी आपण संतांची काय घेतली पाहिजे, मदत घेतली. बाबा तुमचं नाव काय, नाव काय सुरते बाबा. ऐका, तुम्हाला जर आता 50 किलोचं पोतं उचलायचे, तुम्ही उचलाल नाही. पूर्वीच्या काळी तुम्ही उचलले हे मला माहिती का, अहो जुनी माणसं एवढी त्यांचं शारीरिक बळ होतं, 50 किलो काय 100 किलोची पोती लांब लांब घेऊन जायचे. परंतु आता जर तुम्हाला उचलायचं म्हटलं तर तुम्ही कोणाचा जर आधार घेतला तर 50 किलोचं पोतं तुम्ही लांब नाही देऊ शकत, परंतु तिथल्या तिथं जागे उचलू शकता. बरोबर की नाही. 50 किलोच्या पोत्या करता जर तुम्ही कुणाचा तरी आधार घेतला तर ते 50 किलोचं पोतं तुम्ही उचलू
शकता. तसं बाबांनो, हे उद्धाराचं काम अवघड आहे आणि या अवघड कामासाठी जर आम्ही कुणाची मदत घेतली पाहिजे तर ती संतांची घेतली पाहिजे. विडाला विडाला म्हणून जगद्गुरु तुकोबाराय असणाऱ्या संत संगतीचा आग्रह करतात. संतांना अनेक माणसं त्या ठिकाणी भेटली. आता आमच्याहूनच पहा, आम्ही जर एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो तर कार्यक्रम येत असताना मोकळ्याने हाताने येत नाही. मग काय करतो? 10-15 मंडळींचे काय म्हणा मोबाईल नंबर घेऊन येतो. का येतो? तर ती माणसं आम्हाला भेटली म्हणून. तसं ऐका, संत महात्मे ज्या वेळेस या भूतलावरती आले, संतांना सुद्धा अनेक माणसं त्या ठिकाणी भेटली. कोण कोण माणसं भेटली ऐका. तुकोबारांना मंबाजी बुवा सारखे विरोधी भेटले. कोण भेटलं? तुकोबारांना मंबाजी बुवा सारखे विरोधी भेटले. तुकोबारांना रामेश्वर भट्टासारखे विद्वान पुरुष भेटले. तुकोबारांना बाबाजी चैतन्यासारखे गुरुज भेटले, गुरु त्या ठिकाणी भेटले. तुकोबारांना चिंतामणी देवासारखे सिद्ध पुरुष भेटले. ऐका, तुम्ही आम्ही ज्या भूमीत राहतोय, तुकोबारांना छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राधे पुरुष सुद्धा भेटले. विडाला विडाला ऐका, एवढी महान अधिकाराची माणसं जरी तुकोबाराने भेटली असली तरी ज्यावेळेस संगतीचा विचार येतो त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारा या संत मंडळ यांच्या संगती विषयीचा त्या ठिकाणी आग्रह धरत नाही. याचा अर्थ एवढ्या मोठ्या माणसांविषयीचा तुकोबाराच्या ठिकाणी आदर नाही का? आदर हा आहेच, परंतु संगतीचा ज्या वेळेस विचार येतो ना त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, मला माझ्या जीवनामध्ये संतांची संगती घडावी. कुणाची? संतांची संगती काय झाली पाहिजे? घडली पाहिजे. या संतांच्या संगती करता मला संतांच्या दारातून पुत्र व्हावा लागेल तरी चालेल, परंतु संत संगती घडावी. अभंगाचं पहिलं चरण. संत समागम एखाद्या परी ओ, संत समागम एखाद्या परी संत समागम एखादे परे आणि व्हावे त्यांचे द्वारे. श्वान याते, मला संतांच्या दारातील श्वान शब्दाचा अर्थ पुत्र जरी व्हावं लागलं तरी सुद्धा तयार आहे, परंतु मला माझ्या जीवनामध्ये संतांची समागम शब्दाचा अर्थ संतांची मला माझ्या जीवनामध्ये काय व्हावी? भेट व्हावी. कोणत्याही प्रकारे, एखादी परी, कोणत्याही प्रकारे. ऐका, आमच्या खेड तालुक्यामध्ये कडूस नावाचं गाव आहे, माहितीये का कुणाला? ऐका, त्या कडूस नावाचे एक बघते होते. घडलं असं, एक दिवस त्यांची म्हैस हरवली आणि म्हैस हरवल्याच्या नंतर म्हशीच्या शोधामध्ये निघाले. म्हैस शोधत असता ते असणारे भंडारा डोंगरावरती गेले. कुठं? भंडारा डोंगरावरती गेले. आणि भंडारा डोंगरावरती गेल्याच्या नंतर माझ्या जगद्गुरु तुकोबाराचं भजन चालू होतं. राम कृष्ण हरे, 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 राम कृष्ण हरे.
सुंदर प्रकारे असणाऱ्या महाराजांचं त्या ठिकाणी भजन चालू होतं. हा त्या ठिकाणी गेला, म्हटला महाराज तुमचं ते भजन थांबवा. अहो माझी म्हैस हरवले, तेवढी म्हैस तुम्ही पाहिली का? महाराज म्हटले बाबा अरे म्हैस पाहायची नसते, मग देव पाहण्यासाठी जीवाने सायास करावा लागतो. देव पहावया करी व सायास. अरे म्हैस पाहायची नसती, देव पाहायचा असतो. म्हटले जा, तुला जर तुझी म्हैसच पाहिजे ना, जा तुझ्या गोठ्यामध्ये तुझी म्हैस हजर आहे. त्या ठिकाणी गेला. मंडळी गेल्याच्या नंतर पाहतो तर गोठ्यामध्ये म्हैस हजर होती. संतांचा वचनाचा त्याच्या जीवनावरती परिणाम झाला. सहज बोलणे हित उपदेश आणि करोनी सायास शिकविती, त्याच्या जीवनावरती असणारा परिणाम झाला. आणि परिणाम झाल्याच्या नंतर घडला असं, पुन्हा असणारा भंडारा डोंगरावरती आला आणि महाराजांच्या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत किंवा करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही शुद्ध. महाराजांना असणारा शरण गेला आणि शरण गेल्याच्या नंतर त्या जगद्गुरु तुकोबाने जे काही 14 टाळकरी सांगितले जातात. किती? 14 टाळकरी. त्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी झाला, त्यांचं नाव आहे गंगाराम पंत मवाळ. विठाला विठाला त्यांच्या जीवनामध्ये कशी संगती घडली? अहो म्हशीच्या शोधात गेले, परंतु संतांची काय घडली? संगती घडली. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला ही माझ्या जीवनामध्ये संगती घडावी. कुणाची? संतांची संगती व्हावी. असंत संगती करता मला संतांच्या न्हाणीतलं किड व्हावं लागलं तरी मी सुद्धा त्या ठिकाणी तयार आहे. सेविनं उचिष्ट लोळेनं अंगणे आणि वैष्णवांचे नाणे वैन किडा, परंतु संत संगती मला माझ्या जीवनामध्ये घडावी. तुम्ही म्हणाल महाराज एवढं गेले तास दीड तास तुम्ही संत संगतीचा आग्रह धरतात, अशा संतांच्या संगतीत आमच्या जीवनामध्ये काय फायदा आहे? पहिली गोष्ट तुम्हाला रामनामाचं श्रवण करायला त्या ठिकाणी भेटेल. आणि दुसरी गोष्ट संतांचं उच्चिष्ट अर्थात संत वचन ऐकायला भेटतील. अभंगाचं राम नाम होईल जवाना, येते 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 राम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी संत संगती करू. परंतु संत संगतीचा बाबांनो काय जीवनामध्ये फायदा आहे? तर पहिला फायदा सांगितला, तेथे राम नाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टाचे. संतांच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पहिली गोष्ट तुम्हाला राम नाम त्या ठिकाणी श्रवण करायला भेटेल. आपण संतत्व या उपाधीचा जर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी विचार केलो, संत कुणाला म्हणतात? तर तेचे संत ज्यांचा हेत विठ्ठले आणि नेणती काही टानाटोना नामस्मरणा वाचून जे सतत मुखाने असणाऱ्या भगवंताचं नामचिंतन करतात त्यांना काय म्हणतात? संत म्हणतात. महाराज म्हणतात गोविंदासनी गोविंद शयने आणि गोविंद त्या म्हणे बैसलासे पांडुरंग ध्याने पांडुरंग म्हणे आणि जागृते स्वप्ने पांडुरंग. जे सतत असणारा भगवंताचं नामचिंतन करतात अशांना काय म्हणतात? संत म्हणतात. आणि अशा जर संतांच्या संगतीमध्ये मंडळी आपण गेलो तर निश्चितच आपल्याला सुद्धा राम नामाचं श्रवण करायला भेटेल. किती संत नामचिंतन करतात तो ऐका.
माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी महाराज अमंगल ठिकाणी सुद्धा भगवंताचं नामचिंतन केलं. माझे मज झाले अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असं इतकं नामचिंतन केलं. महिला मंडळ ऐका, तुम्ही कीर्तनात बसून सुद्धा विठ्ठल विठ्ठल भजनाच्या वेळेस मुखाने नाम घेती नाही, परंतु ऐका आमच्या जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत घडलं. असं आमच्या जनाबाईचं आणि एका महिलेचं भांडण झालं. म्हणाला महाराज तुमच्या संतांचं भांडण सुद्धा होतं, परंतु झालं काही कारणे जरा बारीक आहे का. काय झालं, एका दोन्ही महिलेने असणारे एकाच ठिकाणी गौऱ्या त्या ठिकाणी वाळण्यासाठी टाकलेल्या होत्या. घडलं असं दोघींचं भांडण झालं. ही म्हणायची माझ्या गौऱ्या आणि दुसरी म्हणायची माझ्या गौऱ्या. दोघात तिसरी असणारी एकाने मध्यस्थी केली. म्हटले ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या गौरीची ओळख सांगायची आणि ज्याच्या त्याच्या गौऱ्या वाटून घ्यायच्या. जनाबाईला विचारलं, जनाबाई तुमच्या कोणत्या गौऱ्या. जनाबाईने सांगितलं महाराज ज्या गौरीतून असणारा विठ्ठल विठ्ठल ध्वनी होईल ती गौरी माझी. पाहता काय माझ्याकडं जनाबाईच्या गौऱ्या ज्या वेळेस कानाला लावल्या तर जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी बोलत होत्या. सजीव देह खऱ्या अर्थानं संतांचा नामचिंतन करणे यात नवल नाही. संतांच्या निर्जीव गौऱ्या सुद्धा काय होत्या, भगवंताचं नामचिंतन करत होत्या. ऐका, या नामचिंतनाच्या जोरावरती आमच्या जनाबाईने देवाला जाब विचारला. कुणाला? देवाला जाब. थाप द्या बरं का, बाजू नका. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. काय केलं? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. साक्षात आमच्या जनाबाईनं देवाला जाब विचारला. ही ताकद जर कशामुळे आली असेल तर ती भगवंताच्या नामामुळे. विठाला विठाला संतांच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काय होईल, तेथे रामनामाचा आम्हाला श्रवण करायला भेटेल. दुसरी गोष्ट, घडेल भोजन उच्चिष्टाचे. भोजन शब्दाचा अर्थ संतांचं उच्चिष्ट, अर्थात संत वचन ऐकायला भेटतील. त्यासाठी कुठे गेलं पाहिजे? संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. मला सांगा, कीर्तन प्रवचन हे कुठं ऐकायला भेटतं? सप्त्यामध्ये. मग कुठे गेलं पाहिजे? बरोबर आहे की नाही? म्हणून संतांच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर गाथा ऐकायला भेटेल, ज्ञानेश्वरी ऐकायला भेटेल. असो महाराज, लक्षात आलं. राम नामाचा आम्हाला श्रवण करायला भेटेल, संतांचं उच्चिष्ट, संत वचन गाथा, ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ आम्हाला ऐकायला भेटतील, गवळणी ऐकायला भेटतील, अभंग ऐकायला भेटतील, ओव्या ऐकायला भेटतील. लक्षात आलं तुकोबारा, संत संगतीचा तुम्ही आग्रह का धरतात? संतांचा आम्हाला फायदा आमच्या लक्षात आलं. परंतु ऐका तुकोबाराया, अशा जर तुम्हाला संतांची भेट झाली तर तुम्ही काय करेल? महाराज म्हणतात संतांची भेट झाल्याच्या नंतर मी संतांची सेवा करेल. अभंगाचं तिसरं कामारी बटिका शेची सेवक, कामारी बटिका शेची सेवक, कामारी बटिका शेची सेवक, कामारी बटिका शेची सेवक. कामारी बटिका सेवेची सेवक, कामारी बटिका सेवेची सेवक, कामारी बटिका सेवेची सेवक, कामारी बटिका सेवेची सेवक, कामारी बटिका शेची सेवक, कामारी बटिका Hare
देते भले महाराज म्हणतात अशा जर मला संतांची माझ्या जीवनामध्ये भेट झाली तर मी काय करेल, अशा संतांची सेवा करेल. कामारी बटेक सेवेचा सेवक आणि देनपणे रंक ते भले. संतांच्या सेवेची काय ताकद आहे सांगतो ऐका मंडळी, लक्ष द्या बरं का. हो, तुकोबाराचा एक मंडळी एक सेवक होता. काय होता सेवक, त्याचं नाव होतं कोंड्या. काय होतं कोंड्या, आलं का लक्षात. तुकोबाराच्या सेवकाचं नाव होतं कोंड्या. मंडळी त्या कोंड्याचं एकच काम काय, ज्या ठिकाणी तुकोबारांचं कीर्तन आहे कीर्तनाच्या तास दीड तास अगोदर जायचं, ती संपूर्ण जागा झाडून घ्यायची, असणार त्याने ताडपत्री वगैरे टाकून घ्यायची, पकवाज आणून ठेवायचा, पकवाजासाठी कणिक ऐकून आणून ठेवायचं. सिस्टम वगैरे त्या काळी नव्हती, सिस्टम नव्हती. सर्व गोष्टीचं असणारं नियोजन त्या ठिकाणी करायचं. आणि एकदा का महाराजांचं कीर्तन सुरू झालं की कोपऱ्यामध्ये जाऊन एका ठिकाणी गप पडायचं. काय करायचं, पडायचं. महाराजांचं कीर्तन वगैरे ऐकायचं नाही, कोपऱ्यामध्ये जाऊन पडायचं. परंतु नियम आणि तुकोबारांवरती निष्ठा होती, एवढंच काम करायचं. तुकोबारांची फक्त ज्या ठिकाणी कीर्तन असेल त्या ठिकाणी जाऊन पहिलं गठ्ठा अन्न असेल, विना आसन अन्न असेल, टाळ अन्न असेल, या सर्व गोष्टी तो त्या ठिकाणी करायचा. घडलं असं, देहूमध्ये असणारं रामेश्वर भट्टाचं मंडळी दररोज असणारं त्या ठिकाणी प्रवचन असायचं. काय असायचं, दुपारी 4ला प्रवचन असायचं. आणि प्रवचनाला घडला एक दिवस घडला असं की रामेश्वर भट्टाला त्या ठिकाणी यायला वेळ झाला. आणि वेळ झाल्याच्या नंतर घडला असं, सर्व मंडळी असणारी इकडे तिकडे पाहायला लागली. तासभर असणारा पुढे वेळ सरकला. परंतु नेमकं आजचं प्रवचन करावं नेमकं कोणी, हा भला मोठं त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला. सर्व मंडळी असणारे तुकोबारांकडे म्हणू लागले, महाराज तुम्ही आजचं प्रवचन करा. महाराज उठले, म्हटले महाराजांनी काय केलं, त्या कोंड्याला आवाज दिला, हे कोंड्या इकडे इकडे. कोंड्याला असणारं बोलून घेतलं आणि बोलून घेतल्याच्या नंतर म्हटले, कोंड्या आजचं प्रवचन तू करायचं. महाराज जसं असं म्हटलं तशी खाली बसणारी जी बाकीचे लोक ना अख्खी मोठमोठ्याने हसायला सुरुवात झाली. सर्व लोक हसायला लागली. त्यावेळेस असणाऱ्या त्या कोंड्याच्या डोळ्यात टपटपा पाणी आलं. म्हटलं, महाराज अख्खं गाव मला असणारं येडा कोंड्या म्हणून असणारं पाहतंय, मला हिनवतंय, मला त्रास देतंय. परंतु आज काही जे मी जगत होतो ना ते एकमेव तुमच्या आधारामध्ये का, तुम्ही मला फक्त चांगले म्हणत होते, आज तुम्ही माझी सुद्धा मस्करी करायला लागले. कोंड्या म्हटले, तुकोबारा म्हटले, कोंड्या अरे तुला माझ्यावर विश्वास आहे ना. म्हटले, महाराज विश्वास, और देवावर जेवढा विश्वास नाही तेवढा तुमच्यावरती विश्वास आहे. म्हणते मग मी सांगतोय म्हणून तू असणार सिंहासनावर जाऊन बस आणि असणाऱ्या प्रवचनाला सुरुवात कर. असणाऱ्या कोंड्याने महाराजांचं दर्शन घेतलं. कृपा कटाक्ष निहाळलेले आणि आपुले पदे बैसविले किंवा मस्तका काय ठेवण्या मस्तकावरती त्या ठिकाणी हात ठेवला. आणि ठेवल्याच्या नंतर घडला असं, कोंड्या त्या ठिकाणी गेला, प्रवचनाला मंडळी त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि सुरुवात केल्याच्या नंतर मंडळी घडलं असं, एवढं सुंदर प्रकारे कोंड्या प्रवचन सांगू लागला, एवढं सुंदर प्रकारे प्रवचन सांगू लागला. सर्व बसणारे श्रोते एकदम मंत्रमुग्ध होऊन त्या ठिकाणी प्रवचन ऐकू लागले. मंडळी घडलं असं, 1 तासानंतर रामेश्वर भट्ट त्या ठिकाणी आला. म्हटला प्रवचनाला वेळ झाला, धावत पडत त्या ठिकाणी आला. आल्याच्या नंतर पाहतोय तर नेहमीपेक्षा आजची गर्दी जास्त आहे आणि एकदम शांत चित्ताने असणारे लोक प्रवचन ऐकत होती. त्याने ते विचार केला, म्हटलं आजचं प्रवचन सांगते तरी नेमकं कोण. त्याने असणारे आपली टाच वर करून पाहिलं तर कोंड्या असणारं प्रवचन सांगत होता. मंडळी ऐका, त्याला त्याच्या बापाला जे माहित नव्हतं ते कोंड्या सांगू लागला. ही ताकद जर कुणाची असेल तर संतांच्या सेवेची ताकद आहे. विढाला विढाला संतांच्या सेवेची जर ताकद असेल तर तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये काय करेल, संतांची सेवा करेल. विठोबा रखुमाये
अशा संतांची जर मला खऱ्या अर्थाने संतांची भेट झाली तर मी काय करेल? संतांची सेवा करेल. कामारी बटेक सेवेचा सेवक आणि दीनपणे रंक तेथे बले. महाराज लक्षात आलं, तुम्ही संतांची सेवा कराल. अजून संत संगतीत काय फायदा आहे? तर महाराज म्हणतात सर्व सुख जर कुठं असेल तर ते संतांच्या ठिकाणी अभंगाचं शेवटचे चरण. असो असो जाऊ दे चला. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. सर्व सुख कुठे मंडळी? संतांच्या ठिकाणी आहे. आज आपण या मृत्यूलोकाचं निरीक्षण केलं. मृत्यूलोकामध्ये असू द्या का तुका म्हणे सर्व सुख त्या संगाती. तुका म्हणे सर्व सुख त्या संगाती. संतांची सेवा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी करेल. संत संगतीचा काय फायदा आहे? तर तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. सर्व सुख जर बाबांनो या जगताच्या पाठीवरती कुठं असेल तर ते संतांच्या संगतीमध्ये आहे. आज जर आपण या मृत्यूलोकाचं निरीक्षण केलं तर मृत्यूलोकामध्ये सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आणि जन्माला आल्यापासून प्रत्येकाची धावपळ कशासाठी चालू असेल? प्रत्येकाला या जगतामध्ये काय पाहिजे? सुख पाहिजे. काय पाहिजे? सुख. मात्र सुख कुणाला भेटायला तयार नाही. त्याचं काय कारण आहे? दुःख बांधवडे आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शोने पाठी लागली उडाड. कवना शरण जावाता दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागोस दैवाचा जे बापर उपकारी. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे. ऐका, ज्या झाडाचं मूळच असणारं दुःखाचं आहे तिला का फळं कशी येतील? मला सांगा. आंब्याच्या झाडाला काय येईल? आंबाच येईल का? फणस येतील? नाही. तसं या संसार रूपी वृक्षाचं मूळ जर कशाचं असेल दुःखाचं आहे म्हणून जीवनामध्ये आपल्याला काय भेटतं? दुःखच भेटतं. कितीही संसारामध्ये उड्या मारा, कितीही सुखाची अपेक्षा करा, परंतु सुख मात्र भेटणार नाही. सुख भेटणार नाही. आपलं काय झालंय मंडळी? सुख आहे देवाजवळ आणि आपण शोधायला पाहतोय संसारामध्ये. घडलं असं महिला मंडळ, एका आजीने आपल्या नातवांसाठी गोधडी शिवायला सुरुवात केली. काय केली? लक्ष बारीक द्यावर का आता दृष्टांत तुमच्यासाठी स्पेशल. आजीने नातवासाठी गोधडी शिवायला सुरुवात केली. आता आजीचं नातवावरती काय प्रेम असतं हे काय मला कीर्तनात सांगण्याजोगं सांगू शकत नाही. एवढं असणारं प्रेम असतं. घडलं असं, नातवासाठी गोधडी शिवायला सुरुवात केली मंडळी. आणि त्यात घडलेलं बाबा असं, मुलाला लय दिवसांनी मुलगा
झालता. म्हणजे आजीला कोण झालता? नातू झालता. मोठंच आजीचं प्रेम. आजी सकाळी उठायची, पाण्याला जायची, गुरंढोरं पाहायची, सर्व गोष्टी पाहायच्या. का? सुनबाईला काही काम करायचं नाही म्हणून सर्व गोष्टी, परंतु आनंदाने सर्व गोष्टी करायची. घडलं असं, आजीने असणाऱ्या सुंदर प्रकारे गोधडी शिवायला सुरुवात केली. महिला मंडळ 2-4 दिवस आजीनं गोधडी त्या ठिकाणी शिवली. आणि शिवत असताना नेमकं आजीचं गोधडी शिवण्याचं काम पूर्ण होणार, तर त्याच दिवशी नेमकी आजीची सुई हरवली. काय आली? सुई हरवली. आणि सुई हरवल्याच्या नंतर मला सांगा महिला मंडळ, गोधडी शिवायचं काम होईल का? सुई हरवली. आता सुई हरवल्याच्या नंतर घडलं असं, आजी असणारे रात्रीची असणारी, आता महिला मंडळ रात्रीची गोधडी शिवतात ना. आमच्याकडे काही रात्री शिवतात, काही दुपारी शिवतात. मी आज रात्रीची शिवण्याच्या आजीचं सांगतो बरं का. रात्रीची असणारी गोधडी शिवत होती. आणि गोधडी शिवत असताना सुई हरवली. सुई हरवल्याच्या नंतर असणारी बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर पाहते तर असणारा सौर ऊर्जेचा खांब होता. काय होता? खांब होता. आणि महिला मंडळ त्या खांबाखाली, खांबाच्या उजेडाखाली ही आपली सुई शोधू लागली. बाबा 2-3 तास आजीना सुई शोधली, परंतु सुई मात्र सापडायला तयार नाही. सुई सापडायला तयार नाही. पहाट झाल्याच्या नंतर शांबा उठल्याच्या नंतर पाहतोय तर म्हातारीची काहीतरी गडबड चालू. जवळ गेला, ए आजी, अगं काय झालंय? म्हटली, बाबा 12 वाजेपासून सुई हरवले, तशी मी सुई शोधितोय. असणारा तो उठला. म्हटलं, म्हातारा माणूस आहे, आपण मदत केली पाहिजे. रामभाऊ असणारा त्या ठिकाणी सुई शोधू लागला. काही वेळानंतर रामभाऊ सुद्धा जागा झाला. त्यांनी पाहिले यांची काहीतरी गडबड चालू आहे. हाय त्या ठिकाणी गेला, सुई शोधायला सुरुवात केली. असं करता करता 5-10 मंडळी सुई शोधायला लागली. मंडळी सकाळचे 7 वाजले, परंतु सुई काही सापडायला तयार नाही. शांभाऊने थोडं डोकं चालवलं. म्हटला, गेली 2-4 तास झालं आपण 10-15 मंडळी असणारी सुई शोधतोय, परंतु सुई मात्र सापडायला तयार नाही. काय ग आजे, तू गोधडी कुठं शिवत होती? काय विचारलं? म्हटली, बाबा मी आतमध्ये असणाऱ्या ओटीवरती गोधडी शिवत होते, घरात गोधडी शिवत होते. मग सुई शोधायला बाहेर का आली? म्हटलं, उजेड आहे. आणि त्या उजेडाखाली मला सांगा, आजीने आता 8 दिवस जरी सुई सापडण्याचा प्रयत्न केला, सुई सापडेल का? नाही. आजीला हसू नका मंडळी, आपलंही तसंच झालंय. आजीची सुई हरवले घरात आणि शोधते दारात. तसं आपलं सुख आहे देवाजवळ आणि आपण शोधते संसारामध्ये. त्यामुळे सुखाची ना आपली गाठ भेट व्हायला तयार नाही. विडाला बिडाला मग सुख पाहिजे ना मंडळी. ऐका, या जगताच्या पाठीवरती सुखाची 2 स्थान आहे. एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे संत. देवाजवळ सुख आहे, हो, त्याला काय प्रमाणे? सुखरूप पैसा तुझा कोण सांगा, आणि माझ्या पांडुरंगा सारे का तो भगवान परमात्मा असणारा सुखरूप आहे. आणि दुसरी गोष्ट, संत या जगतामध्ये सुखरूप आहे. काय त्याला प्रमाण? ऐका, साधकांचा माय बाप दरुषणे हरे ताप. आणि कोण? सर्वानुभूती सुखरूप. कोण? ज्ञानोबा माझा. माझे ज्ञानोबा आहे सुखेत, माझे जगद्गुरु तुकोबा असणारे सुखेत. या जगताच्या पाठीवरती एक म्हणजे देव सुख आहे आणि सुखरूप आहे, आणि दुसरी गोष्ट संत सुखरूप आहे. परंतु ऐका, देवाच्या ठिकाणी सुख आहे, परंतु सर्व सुख मात्र संतांच्या ठिकाणी. बारीक ऐका बरं का. देवाच्या ठिकाणी काय आहे? सुख आहे, परंतु सर्व सुख देवा संतांच्या ठिकाणी आहे. ज्या वेळेस देवाला सुखाची कमतरता पडते, त्यावेळेस देव कुठे येतो? आमच्या संत मांद्याळीमध्ये येतो. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. सांगायचा मुद्दा, देवाला ज्या वेळेस सुखाची कमतरता पडते, त्यावेळेस देव सुद्धा सुखाच्या प्राप्ती करता कुणाकडे येत असेल तर तो म्हणजे संतांच्या ठिकाणी येतो. सांगायचा भाई, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. आमच्या लक्षात आलं, सर्व सुख कुठे? संतांच्या ठिकाणी. अजून संतांच्या ठिकाणी काय घडेल भोजन उच्चिष्टाचे. संतांच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर भोजन त्या ठिकाणी भेटेल. संतांच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काय लाभ घेतो? ऐका, ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो ना मंडळी, बाहेर गेल्याच्या नंतर आमच्यासाठी काही महिला मंडळ अगोदरच त्यांचा फोन असतो, महाराज तुमच्यासाठी काय बनवायचं? काय स्वयंपाकाला काय
बनवायचे. इथं घरी स्वतःची बायको सुद्धा जेवायला कधी विचारून करत नाही, परंतु बाहेरची एवढी मंडळी आमच्यावर प्रेम करतात. त्याचं एकच कारण संतांची संगत. विडाला विडाला हो, संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर काय होतं ऐका. संत संगत के 3 गुण हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान मिले आखिर वैकुंठ जाओ कबीरा, आखिर वैकुंठ जाओ. संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर 3 फायदे होतात. पहिला फायदा हर कोई लागत पाव. संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर येणारा कोणताही व्यक्ती असेल तर तो तुमच्या चरणाजवळ वाकल्याशिवाय राहत नाही. मला सांगा आमचं काय वय, माझं काय वय, हा 17-18 असणार, 18-19 असणार वय, तरी सुद्धा ज्या वेळेस आम्ही कीर्तनासाठी जातो, कीर्तनासाठी गेल्याच्या नंतर एखादा PSI अधिकारी असू द्या, एखादा भला मोठा राजकीय नेता असू द्या, किती पैशावाला जरी माणूस असला तरी तो आमच्या चरणाजवळ येऊन वागतो. ही आमची ताकद नाही, ही ताकद जर कुणाची असेल तर आमच्या ज्ञानोबारांची ताकद आहे. विडाला विडाला. पहिला फायदा काय, हर कोई लागत पाव. दुसरी गोष्ट, खाणे को मिष्टान्न मिले. खायला नाना प्रकारचे भोग त्या ठिकाणी भेटतात. त्यासाठी जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आळंदीला यावं लागेल. कुठे यावं लागेल बरं? आळंदीला कधी येऊन चालणार नाही. त्यासाठी स्पेशल द्वादशीच्या दिवशी यावं लागेल. द्वादशीला आल्याच्या नंतर काय काय खायला भेटतं त्यासाठी तुम्ही एकदा कधी या आणि आल्याच्या नंतर मला फोन करा, तुम्हाला तो भोग त्याच ठिकाणी दाखवेल. चला हो. खाणे को मिष्टान्न मिळे. नाना प्रकारचे भोग आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होतात. याचं एकच कारण संतांची काय संगती. आणि सरते शेवटी आखेर वैकुंठ जाव. शेवटाला मात्र आपल्याला वैकुंठामध्ये जागा भेटते. एवढा असणारा संत संगतीचा आगळ्या आणि वेगळ्या स्वरूपाचा महिमा आहे. यथामती यथावकाश धावत्या वेगामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संत संगती करा, निश्चितच जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. धावत्या वेगामध्ये असणारे तुम्हा सर्व मायबाप श्रोत वर्गाने स्वानंद सुगुणाशी सद्गुरु जोग महाराजांनी, माऊली महाविष्णू ज्ञानोबारांनी, जगद्गुरु तुकोबाराने आदी करून सकल संतांनी माझ्यावरती ज्याप्रमाणे त्या ठिकाणी कृपा केली त्याप्रमाणे अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. गेल्या तास 1.5 तासाच्या बोलण्यामध्ये जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचेच दोष समजून, किंबहुना तुमचा मुलगा, तुमचा नातू खऱ्या अर्थानं समजून मला त्या ठिकाणी माफ करा. परंतु जे काही बरोबर असेल ना ती मंडळी ते माझ्या स्वानंद सुकुमाची सद्गुरु जोग महाराज संस्थेचे. कुणाचं? जोग महाराज संस्थेचं. निश्चितच आपल्या जीवनामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर निश्चितच जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असो तुम्हाला सर्व मायबाप श्रोत वर्गाच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्यांनी मला या ठिकाणी सेवा देऊन आमंत्रित करण्याचं काम केलं तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळींना कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. ज्यांनी फोन लावून सेवा देण्याचं काम केलं आदरणीय आपल्या गावचं भूषण असणारे परमार्थ श्रीखंडो बाबा मेमाने, बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा असणारा सेवा करण्याचं भाग्य दिलं. आमचे या सेवेच्या निमित्ताने अनेक गुणजन गायक वादक असणारे पेटी बाबा असतील, पेटी बाबाले बाबा, मृदंगाचार्य महाराज असतील, आता सर्वच मंडळी खेड्यातील सर्व असणारे म्हणणारे काय आपल्याला विनेकरी बाबा असतील, चोपदार बाबा असतील, सकळा चरणी जीव माता भाव व्यक्त करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय